आज आपण पॅटर्न टर्मिनॉलॉजी पार्ट 4 विषयी माहिती घेणार आहोत. पॅटर्न प्लॉट वर्किंग पॅटर्नला ट्रेस करून त्यापासून नवीन पॅटर्न तयार केले जाते आणि त्या पॅटर्नवर लाईन प्लेस करून त्या डायरेक्टली डिझाईन फीचर साठी वापरल्या जातात. त्यालाच आपण पॅटर्न प्लॉट असे म्हणतो. पॅटर्न मॅनिप्युलेशन साठी रेषा मार्गदर्शक ओळी म्हणून वापरल्या जातात. पॅटर्न मॅनिप्युलेशन स्लॅश करणे, पसरवणे, पिवोट पॅटर्न सेक्शन अशा प्रकारे नवीन ओरिजिनल शेप पासून नवीन शेपचे पॅटर्न तयार केले जाते आणि ते जे पॅटर्न आहे ते कपड्याचे डिझाईनचे वैशिष्ट्य दर्शविते. डिझाईन पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिझाईनची सर्व वैशिष्ट्ये वास्तविक असलेला तयार केलेला नमुना म्हणजेच डिझाईन पॅटर्न. टेस्ट फिट डिझाईन पॅटर्न पूर्ण केल्यानंतर डिझाईनने विणलेल्या फॅब्रिक मध्ये कापले पाहिजे आणि चाचणी घेतली जाते. ड्रेस फॉर्म किंवा मॉडेलवर ठेवले जाते. फिट फॉर्म करताना अर्धा कपडा आवश्यक असतो. पॅनल पॅटर्न मॅनिप्युलेशन साठी पॅटर्न समान किंवा असमान भागामध्ये विभागला जाऊ शकतो. प्रत्येक भाग हा पॅनल म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो. गोर त्रिकोणी आकाराच्या ज्या कळ्या कापल्या जातात त्याला आपण गोर असे म्हणतो. योक पॅटर्न मॅनिप्युलेशन मध्ये पॅटर्नचे आडवे दोन भागामध्ये विभाजन केले जाते. त्यातला जो लहान भाग असतो पोशाखाचा त्याला आपण योक असे म्हणतो. अडॅप्शन म्हणजेच अनुकूलता ब्लॉक पॅटर्नला त्याच्या मूळ शैलीमध्ये बदलण्याची पद्धत म्हणजे अनुकूलन म्हणजेच अडॅप्शन. उदाहरणार्थ बेसिक स्कर्ट पॅटर्न मध्ये स्कर्ट ब्लॉक, बेसिक स्लीव्ज पॅटर्न मध्ये स्लीव्ज ब्लॉक, बेसिक शर्ट पॅटर्न मध्ये शर्ट ब्लॉक. मॅनिप्युलेशन पॅटर्न मॅनिप्युलेशन म्हणजेच बेसिक स्लीव्ज पॅटर्न पासून नवीन स्लीव्जचे पॅटर्न तयार करणे म्हणजेच स्टाईल पॅटर्न तयार करणे. उदाहरणार्थ बेसिक स्ट्रेट स्कर्ट पासून गोल्ड स्कर्ट पॅटर्न तयार करणे, बेसिक प्लेन स्लीव्ज पासून पफ स्लीव्ज तयार करणे, बेसिक शर्ट पॅटर्न पासून क्लासिक शर्ट पॅटर्न किंवा मॉडेल शर्ट पॅटर्न तयार करणे. डिझाईन हे कपड्याचे म्हणजेच पोशाखाचे रेखाचित्र दर्शविते. स्टाईल हे कापडाचे डिझाईन भिन्न असते. कापडाच्या डिझाईन मध्ये भिन्नता दाखवते. उदाहरणार्थ शर्ट हा एक गारमेंट आहे. हा गारमेंट फुल स्लीव्ज असलेला, हाफ स्लीव्ज असलेला शर्ट, सिंगल पॉकेट असलेला शर्ट, डबल पॉकेट असलेला शर्ट या शर्टच्या स्टाईल म्हणून ओळखल्या जातात. नॉच हे बॅलन्स साठी पॅटर्न मध्ये वापरलेले एक चिन्ह आहे. इज अलाउन्स हा आपण घेतलेल्या शरीराच्या मापापेक्षा जास्त माप जे सोयीस्कररित्या वापरण्यासाठी केले जाते त्याला आपण इज अलाउन्स म्हणतो. अलाउन्स ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसे लूज अलाउन्स, सीम अलाउन्स, फोल्डिंग अलाउन्स, श्रिंकेज अलाउन्स आणि फुलनेस अलाउन्स.